हॅलो स्टुडंट्स, होप एव्हरीवन हॅड गुड दिवाळी वेकेशन. सर्वांनी दिवाळीची सुट्टी एन्जॉय केली ना? लाडू करंजा खाण्याव्यतिरिक्त कोणी कोणी काय काय केले टाका बघू मग कमेंट बॉक्समध्ये. बघू या सुट्टीमध्ये कोणी कोणी काय काय प्रोडक्टिव्ह केलेलं आहे. कोणी स्विमिंग क्लास केला असेल, कोणी कुठली एक्झाम दिली असेल, कोणी काही क्लासेस केले असतील, कोणी काय नवीन शिकला असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. म्हणजे तुमच्यामुळे इतर स्टुडंट्सनाही मोटिवेशन मिळेल, राईट. आता आपली नवीन सेमिस्टर स्टार्ट होती आहे आणि या सेमिस्टरमध्ये 8th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्समध्ये पहिला लेसन आहे, जो लेसन नंबर 10 आहे, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, म्हणजे बहुपदींचा भागाकार. ओके, आता बहुपदी म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, तर जो प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 आहे तो सोप्या पद्धतीने कसा सॉल्व करायचा हे बघायला मिळणार आहे. राईट, चला तर मग सुरू करूयात. इथे बघा, लास्ट इयर वी हॅव स्टडीड हाऊ टू परफॉर्म ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ओके, म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन आपण मागच्या वर्षी पाहिलो आहोत. आता त्यानुसार आपल्याला थोडंसं रिकॉल करायचं आहे आणि हे बॉक्समधल्या प्लेसेस फिल करायच्यात. आता इथे बघा 2a + 3a व्हेरिएबल सेम आहे, त्यामुळे जे अंकांची आहे ती ऑपरेशन करता येतं. मग काय होईल बघा, 2 + 3 येतं 5 आणि व्हेरिएबल त्यांचा कॉमन आहे a म्हणून 5a येणार इथे. राईट, नेक्स्ट 7b - 4b व्हेरिएबल सेम आहे, त्यामुळे याच्यामध्ये ऑपरेशन होईल. ऑपरेशन कोणतं आहे, सबट्रॅक्शनचं, म्हणून 7 - 4 आन्सर येतं 3 आणि त्याचं व्हेरिएबल आहे b म्हणून आन्सर येतं 3b. राईट, इथे बघा 3p × p². आता इथे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, 3 × p × p² असा याचा अर्थ होतो. आता p × p² काय होतं, p³ होतं आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय होईल म्हणून 3p³ येतं. राईट, नेक्स्ट बघा 5m² × 3m² काय होतं बघा, दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, त्यामुळे m² कॉमन करायचं वगैरे असं काय करायचं नाही. 5 × 3 होणार 15, m² × m² काय होणार, m⁴. जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा एक्सपोनंट्सचा ॲडिशन होते, म्हणजे पॉवरची ॲडिशन होते, बरोबर. म्हणून ह्याची पॉवर आहे 2, ह्याची पॉवर आहे 2, दोन्हीमध्ये आहे मल्टिप्लिकेशन, म्हणून 15 m⁴ होणार. राईट, नेक्स्ट बघा, इनसाइड द ब्रॅकेट 2x + 5y × 3/x. ओके, आता याचं कसं मल्टिप्लिकेशन होतं बघा, हे 3/x ह्या 2x ला पण मल्टिप्लाय आहे आणि ह्या 5y ला पण मल्टिप्लाय आहे. राईट, मग कसं होतं बघा, 2x × 3/x, डिनॉमिनेटरचा x, न्यूमरेटरचा x एलिमिनेट होणार, राहतं काय 2 × 3 काय होतं, 3 × 2 = 6. राईट, इथे आलं 6. नंतर काय होईल, मध्ये प्लस साईन आहे, मग +5y × 3/x. आता दोन्हीकडं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत, त्यामुळे इलिमिनेशन काय होणार नाही. नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करता येतं, म्हणून नंबरचं मल्टिप्लिकेशन काय होणार, +5 × 3, 5 × 3 = 15 आणि y/x आहे तसं, म्हणून आन्सर काय येणार इथे 6 + 15y/x. राईट, आता तसंच इथे बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3x² + 4y × सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x + 3y. राईट, आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, हे 3x² ह्या 2x ला आणि ह्या 3y ला दोन्हीला पण मल्टिप्लाय आहे, तसंच हे +4y ह्या दोन्हीला मल्टिप्लाय आहे. राईट, मग आता हे सॉल्व केल्यानंतर कसं होईल बघा, 3x² × 2x नंतर काय होईल, +3x² × 3y. नेक्स्ट
4y मल्टिप्लाय बाय 2x प्लस 4y मल्टिप्लाय बाय 3y. ओके, आता हे सॉल्व केल्यानंतर काय होतं बघा, 3x² मल्टिप्लाय बाय 2x, 3 मल्टिप्लाय बाय 2 होतं 6, x² मल्टिप्लाय बाय x होतं x³ प्लस 3x² मल्टिप्लाय बाय 3y, 3 मल्टिप्लाय बाय 3 होतं 9, x² मल्टिप्लाय बाय y होतं x²y. नंतर प्लस 4y मल्टिप्लाय बाय 2x काय होतं, 4 मल्टिप्लाय बाय 2 होतं 8 म्हणून प्लस 8 आणि y मल्टिप्लाय बाय x होतं xy. नेक्स्ट प्लस 4y मल्टिप्लाय बाय 3y काय होतं, 4 मल्टिप्लाय बाय 3 12 म्हणून प्लस 12 y मल्टिप्लाय बाय y². ओके, म्हणून आन्सर काय येतं बघा, इथे बसत नाही म्हणून आपण याचा आन्सर खाली लिहूया. काय होतं आन्सर, 6x³ प्लस 9x² प्लस 8xy प्लस 12y². ओके, याचं एक्सपान्शन अशा प्रकारे होतं. हे सगळं आपण मागच्या इयत्तामध्ये पाहिलं आहे, इथे फक्त आपण रिकॉल केलं आहे. आपला ॲक्च्युअल प्रॅक्टिस सेट तर पुढे आहे, राईट. पण आता प्रॅक्टिस सेटला सुरू करण्या अगोदर आपण बेसिक्स क्लिअर करून घेऊयात. राईट, बेसिक जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना कोणाची मदत घ्यायला लागणार नाही किंवा तुम्हाला मागे आन्सर्स चेक करायला पण लागणार नाहीत की आपलं सॉल्व केलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे हे शोधायला लागणार नाही. का, कारण त्यावेळी तुमचं बेसिक पक्कं असणार आहे, बरोबर. आणि बेसिक पक्का असल्यानंतर तुम्ही जे सॉल्व कराल ते आन्सर बरोबरच सॉल्व कराल, राईट. त्यामुळे आता आपण बेसिक पाहूयात. इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय. इफ इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called polynomial. Okay, for example, x² plus 2x plus 3, 3y³ plus 2y² plus y plus 5 are polynomials in one variable. आता म्हणजे काय बघा, if index of each term of an algebraic expression in one variable इज होल नंबर असं म्हटलं आहे. म्हणजे काय, तर हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे वन व्हेरिएबलमधलं. ओके, हे कसं ओळखायचं, तर ह्या एक्सप्रेशनमध्ये एक्स हे एकच व्हेरिएबल आहे, बरोबर. इथे सेमिकोलन आहे म्हणजे हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, हे दुसरं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, करेक्ट. तर याच्यामध्येही एकच व्हेरिएबल आहे वाय, बरोबर. याच्यामध्येही एकच व्हेरिएबल आहे एक्स. म्हणजे हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स झाले ही वन व्हेरिएबलमधले अल्जेब्रिक एक्सप्रेशन झाले. आणि त्याचा जर इंडेक्स म्हणजे हा जो इंडेक्स आहे हा किंवा याचा इंडेक्स आहे 1, याचा इंडेक्स आहे 1, राईट. तर हे जे इंडेक्सेस आहेत हे जर का होल नंबर असतील तर त्याला म्हणायचं की पॉलिनॉमियल, करेक्ट. आता इथे जर का 0.5 असतं तर काय झालं असतं, हे पॉलिनॉमियल म्हणता आलं नसतं. आता याचे सगळ्यांचे इंडेक्सेस बघा होल नंबर आहेत, त्यामुळं हे झाले पॉलिनॉमियल्स. आता होल नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर्स म्हणजे काय, हे टाईप ऑफ नंबर्स वगैरे हे आता परत आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाही आहोत. त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, करेक्ट. जिथे जिथे नंबरच्या टाईप्सचा रेफरन्स येतो तिथे तिथे हे नंबरचे टाईप एक्सप्लेन करणं इझी नाही आहे, राईट. व्हिडिओ खूप मोठा होईल, बरोबर. त्यामुळे आपण एक सेपरेट व्हिडिओज केला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टाईप ऑफ नंबर्स पूर्ण बेसिकपासून शिकवलेलं आहे. ओके, जर तुम्हाला होल नंबर म्हणजे काय माहिती नसेल, आठवत नसेल, समजत नसेल तर हा व्हिडिओ इथेच पॉज करा. आय बटनवरती टाईप ऑफ नंबरचा व्हिडिओ देतो आहे, तिथे जाऊन पहिला तो व्हिडिओ चेक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल, तिथे जाऊन तो पहिला व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला टाईप ऑफ नंबर्स क्लिअर होऊन जातील. आणि एकदा हे क्लिअर झालं की मग येऊन हा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचं लगेच समजून येईल. ओके, अर्धवट ज्ञान घेऊन पुढे जर तुम्ही समजून घेत राहिलात तर तुम्हाला पुढचं काहीच कळणार नाही, ऑलराईट. तर जाऊन पहिला तो व्हिडिओ पहा जर तुम्हाला होल नंबर म्हणजे काय माहिती नसेल तर, ऑलराईट. ज्यांना माहिती आहे त्यांनी आता पुढे कंटिन्यू करूयात. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय ते बघायचं आपल्याला.
राईट द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. ओके, म्हणजे काय की खाली दिलेल्या पॉलिनॉमियल्सचा ग्रेटेस्ट इंडेक्स पॉवर जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल 3x² + 4x इज 2. ओके, बरोबर. ह्याचा इंडेक्स काय आहे बरं? 1 आहे. ह्याचा इंडेक्स काय आहे? तर 2 आहे. आता इंडेक्स म्हणजे काय? तर ह्याच्या डोक्यावरती जी व्हॅल्यू लिहितो ना ती इंडेक्स. ह्याच्या डोक्यावरती लिहिली आहे 2, ह्याच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे असणार आहे 1. मग ह्याच्यामधला ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता? तर हा 2 आहे, बरोबर. आता तसंच मला सांगा, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल 7x³ + 5x + 4x⁵ + 2x² इज व्हॉट? आता तुम्ही म्हणाल सर इथे तर हे सिक्वेन्समध्ये नाहीच आहे. इथे पहिला 3 आहे, नंतर इथे 1 आहे, इथे मध्येच 5 घेतलं आहे, परत 2 आलं आहे. इथे कसं सिक्वेन्समध्ये आहे, पहिला 2 नंतर 1. इथे सिक्वेन्स काहीच नाही आहे. मग कसं कळणार? तर सिक्वेन्स काही असू द्या, आपल्याला ग्रेटेस्ट इंडेक्स पाहायचा आहे. याचा इंडेक्स 3, याचा 1, याचा 5, याचा 2. आता याच्यामधला ग्रेटेस्ट कोणता आहे बघा? हा 5 आहे. म्हणून द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन पॉलिनॉमियल इज 5. ओके, आता बघा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय? द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. कळतंय? म्हणजे जेव्हा आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं असतं, पॉलिनॉमियल दिलेलं असतं, त्याच्यामधला जो ग्रेटेस्ट इंडेक्स असतो तो त्या पॉलिनॉमियलची डिग्री झाली. ओके, नेक्स्ट बघा, फाइंड द डिग्री ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. इथे काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, त्याची डिग्री शोधायची आपल्याला. डिग्री म्हणजे काय आता आपल्याला समजलं आहे, करेक्ट? द ग्रेटेस्ट इंडेक्स असतो तो. 5x³ - 3x². व्हेरिएबल्स काही असू देत, मल्टिप्लिकेशनमध्ये काही असू देत, ओके, कॉन्स्टंट्स काही असू देत, साईन काही असू देत, आपल्याला मतलब आहे या इंडेक्स पॉवरचा, बरोबर. इथे आहे 3, इथे आहे 2. ग्रेटेस्ट कोणतं राहतं? 3. म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री काय असेल? 3. सिमिलरली 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x². ह्याच्यामध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे बघा? 5 आहे. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री झाली 5. आता बघा 25m⁴ - 15m³ + 10m + 8. याच्यामध्ये ग्रेटेस्ट डिग्री कोणती आहे बघा? इथे काय नाही म्हणजे इथे 1 राहणार, इथे कॉन्स्टंटची डिग्री 1 राहणार, इथे ग्रेटेस्ट इंडेक्स कोणती आहे? 4, बरोबर. म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल राहिला 4. राईट. नेक्स्ट बघा, हां, टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल. आता मोनोमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियल म्हणजे तर आपण पाहिलं. मोनोमियल म्हणजे काय? तर एकच टर्म असते त्याच्यामध्ये, त्याला प्लस दुसरी टर्म, मायनस दुसरी टर्म असं काय नसतं, एकच टर्म, बरोबर. इथे सिंगल टर्म आहे, डिवायडेड बाय सिंगल टर्म आहे. तर हे 2 मोनोमियल्स आहेत आणि त्यांच्यामधलं डिव्हिजन पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल घेऊयात. 15p³ डिवायडेड बाय 3p. आता तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं असतं आणि याचं डिव्हिजन करायचं असतं. ऑलराईट, मग आता पाहूयात ते कसं करायचं. पहिली स्टेप काय करणार? ते डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार. कसं लिहितोय बघा, ह्याला डिवाइड करायचं आहे या संख्येनं, बरोबर. मग ज्याला डिवाइड करायचं आहे ती संख्या आतमध्ये आली आणि ज्यानं डिवाइड करायचं आहे ती येते बाहेर, बरोबर. 3pनं डिवाइड करायचं आहे म्हणून ती बाहेर आली आणि 15p³ डिवाइड करायचं आहे म्हणून ती आत आली. ओके, ही झाली पहिली स्टेप, की असं दिलेलं एक्झाम्पल अशा प्रकारे मांडून घेणे. घेतलं. नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आणि एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहिणार? 3pला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 15p³ येतं हे शोधायचं आहे. ओके,
मग बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, पीला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर पी क्यूब येतं. इथे p⁻1 आहे, आपल्याला काय पाहिजे, पी क्यूब पाहिजे, बरोबर. म्हणून ह्या p⁻1ला परत p² मल्टिप्लाय केल्यानंतर p⁻3 होईल, बरोबर. पी क्यूब होईल म्हणजे ह्याचा पॉवर 1 प्लस ह्याचा पॉवर 2, म्हणून दोन्हीची पॉवर ॲडिशन केल्यानंतर होतं 3, बरोबर. म्हणून पीला p² मल्टिप्लाय केल्यानंतर पी क्यूब होणार, बरोबर. आणि आता 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 येतं बघा. 3 5 जा 15, म्हणून ह्या पूर्ण 3pला ह्या पूर्ण 5p² मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 15p क्यूब, राईट. म्हणून काय करणार, हे जे डिव्हिजन आहे हे वरती लिहिणार आणि त्याचा आन्सर जे येणार आहे ते खाली लिहिणार 15p क्यूब. ओके. आता ऑपरेशन करताना याच्यामध्ये काय होणार, याचं साईन चेंज होणार, म्हणून हे प्लस 15p क्यूब होणार मायनस 15p क्यूब आणि आन्सर येणार 0. ठीक आहे. मग आता याच्यावरून काय आलं, तर कोशंट आला 5p² आणि रिमाइंडर आला 0. हा असतो कोशंट, हा असतो रिमाइंडर. कोशंट आला 5p² आणि रिमाइंडर आला 0. आहे ना इझी. आणखी एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येऊन जाईल. टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ मोनोमियल, म्हणजे एका पॉलिनोमियलला एका मोनोमियलने डिवाइड कसं करायचं ते बघणार आहोत याच्यामध्ये आपण. एक्झाम्पल बघा, ब्रॅकेटमध्ये 6x³ प्लस 8x² डिवायडेड बाय 2x. ओके. आता याला डिवाइड करायचं म्हणून हे येणार आतमध्ये आणि ह्याने डिवाइड करायचं म्हणून हे येणार बाहेर. ओके. मग आता एक्सप्लेनेशन काय येईल बघा. पहिल्यांदा कशानं डिवाइड करायचं आहे, तर 2xनं. मग आता बघा ह्या 2xला कशानं डिवाइड केल्यानंतर 6x³ येतं हे आपल्याला शोधायचं आहे, राईट. पहिली स्टेप, 2xला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 6x³ येतं, असं वरवर बघायला गेल्यानंतर आपल्याला कळत नाही, खूप मोठी खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट वाटते. आता ह्या कॉम्प्लिकेटेड गोष्टला इझी कसं करायचं बघा, 2 थोडंसं बाजूला ठेवायचं. एक्सला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर x³ येईल सांगा बघू. इथे सिंगल पॉवर आहे, त्याची पॉवर 3 करायची आहे, म्हणजे ह्या एक्सला x² मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे त्याचा आन्सर येईल x³. कसं काय येईल, मल्टिप्लिकेशन असताना पॉवर्सची ॲडिशन होते, याची पॉवर 1 याची पॉवर 2, दोन्हीची ॲडिशन झाल्यानंतर होतं x³. म्हणून एक्सला x² मल्टिप्लाय केल्यानंतर x³ होतं. तसंच आता 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येईल, तर 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येईल. मग आला आन्सर. ह्या 2xला या पूर्ण 3x² मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 6x³. इतकं इझी आहे, बरोबर. हे 6x³. आता हे जे आहे हे कोशंटच्या ठिकाणी लिहायचं, ओके. आणि हे येणार त्याचं प्रॉडक्ट, म्हणून 6x³. आता ऑपरेशन करताना ह्याचं साईन चेंज होणार, बरोबर. म्हणून मायनस 6x³ झालं आणि आता ह्याचं मायनस केल्यानंतर आन्सर येतं 0. ठीक आहे. नंतर काय बघा, इतकं झाल्यानंतर पुढचं काय, तर पुढची टर्म आहे तशी लिहून घ्यायची, प्लस 8x². ओके. पॉलिनोमियलचं डिव्हिजन करताना पहिल्या टर्मचं डिव्हिजन झालं की पुढची टर्म आहे तशी लिहून घ्यायची, ऑलराईट. मग आता हे 0 असलं नसलं काही फरक पडत नाही, किंवा कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवलं म्हणजे ती संख्याच येते, त्यामुळे ह्या 0ला इग्नोर करायचं. आणि आता डिव्हिजन करायचं ह्या 8x²ला. ओके. मग आता बघा ह्या 2xला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 8x² येतं, तर ते जसं आपण इथे शोधलं तशाच प्रकारे शोधूयात. ह्या 2x² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 8x² येतं. मग पहिल्यांदा एक्सला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर x² येतं, तर एक्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणून हे x आलं. नंतर 2ला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 8 येतं, तर 4नं मल्टिप्लाय केल्यानंतर 8 येतं म्हणून 8x. मग आता 2x मल्टिप्लाय बाय 4x येतं का बघा, 8x² येतं. मग आता हे 4x येणार वरती,
हे पॉझिटिव्ह आहे म्हणून +4x झालं आणि हे 8x² याच्या खाली मांडून घेतलं. आता याच्यामध्ये ऑपरेशन करताना याचा साईन चेंज होणार. मग 8x² - 8x² आन्सर येणार 0. ओके, म्हणून काय झालं, क्वोशंट इज 3x² + 4x and remainder is 0. कळतंय? आता पुन्हा एक एक्झाम्पल बघूयात. टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. एक्झाम्पल नंबर 2. 12p³ - 6p² + 4p डिवायडेड बाय 3p². ओके, आता याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग आहे बघा. हां, इथे ज्याला डिवाइड करायचं आहे त्याच्यामध्ये 4p छोटी इंडेक्स आहे 4p, बरोबर, म्हणजे इथे 1 इंडेक्स आहे. आणि ज्यानं डिवाइड करायचं त्याची इंडेक्स आहे p². आता हे कसं होईल ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे, तर या अशा फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये लिहायचं आणि ज्याने डिवाइड करायचं आहे ते बाहेर लिहायचं. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशन बघा. हां, ह्या 3p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 12p³ येतं हे शोधायचं आहे. मग पहिल्यांदा पीचं बघायचं. हां, ह्या p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर p³ येईल. स्क्वेअर आणि क्यूबमध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे, म्हणजे पीच्या 1 पॉवरनं मल्टिप्लाय करायला लागणार, म्हणजे पीनं मल्टिप्लाय करायला लागणार. p² पीनं मल्टिप्लाय केल्यानंतर p³ होतं. राईट. तसंच आता ह्या 3ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येईल. तर 3 4 12, म्हणून 3p² ह्या 4pनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 12p³. ठीक आहे. आता हे 12p³ ह्या 12p³ खाली येणार आणि 4p येणार वरती. ठीक आहे. आता याचं ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होणार म्हणून आलं 0. आता याचं ऑपरेशन झालं. पुढची सगळी टर्म आहे तशी लिहून घ्यायची, म्हणून -6p² + 4p आहे तसं लिहून घेतलं. ओके. आता ह्या 0ला इग्नोर करायचं आणि बघायचं की 3p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर -6p² येईल. ओके. आता इथे p² आहे, इथे पण p² आहे, त्यामुळं ह्या p² कशानं मल्टिप्लाय करायची गरज नाही p² येण्यासाठी, बरोबर. 1नंच मल्टिप्लाय केलं तरीसुद्धा p² येतं. आता मग बघायचं की 3ला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर -6 येतं. ओके, म्हणून 3p² -2नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं -6p². करून बघा. 3 2 6 प्लस इंटू मायनस मायनस p² मल्टिप्लाय बाय, इथे काहीच p नाही म्हणून इथे p² येणार, बरोबर. आलं -6p², म्हणून हे -2 येणार वरती आणि -6p² ह्याच्या खाली आलं. आता ऑपरेशन करताना ह्याचं साईन चेंज होणार म्हणून इथे येणार प्लस. आता +6p² -6p² एलिमिनेट झालं, आन्सर येणार 0 आणि हे +4p आहे तसं खाली येणार. आता इथे बघा, ह्याची इंडेक्स आहे 2, ह्याची इंडेक्स आहे 1. आता ह्याच्यामध्ये डिव्हिजन काय होणार नाही, म्हणून काय येईल, क्वोशंट इज इक्वल टू वरची जी संख्या आहे ती 4p - 2 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 4p. ठीक आहे, कारण ह्या 4pला फर्दर डिवाइड होत नाही म्हणून ते झालं रिमाइंडर. कळलं? व्हेरी गुड. आता पाहूयात प्रॅक्टिस सेट नंबर 10.1. डिवाइड, राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. म्हणजे भागाकार करा आणि त्याचा क्वोशंट आणि रिमाइंडर लिहा. पहिलं एक्झाम्पल आहे 21m² डिवायडेड बाय 7m. ओके, पहिला काय स्टेप, तर अशा फॉर्ममध्ये लिहायचं. ज्याला डिवाइड करायचं ते आतमध्ये, ज्याने डिवाइड करायचं ते बाहेर, म्हणून 7m डिवायडेड बाय 21m². एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल, तर या 7mला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 21m² येईल. mला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर m² येतं, तर mनं मल्टिप्लाय केल्यानंतर येणार, बरोबर. m मल्टिप्लाय बाय m². आता 7ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 21 येणार, तर 7 3 21,
7m 3m मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 21m². ओके, मग हे 3m येणार वरती आणि 21m² खाली. ओके, आता ह्याच्यामध्ये ऑपरेशन करताना ह्याचं साईन चेंज होणार. ह्याचा प्लस साईन आहे तर ते होणार मायनस. आता प्लस 21m² मायनस 21m² एलिमिनेट झाल्यानंतर आन्सर येतं 0. बरोबर, म्हणून कोशंट इज इक्वल टू 3m and remainder is equal to 0. Alright. Question number 2. 40a cube divided by minus 10a. पहिली स्टेप ॲज युजल, ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये, ज्यानं डिवाइड करायचं आहे ते बाहेर. बरोबर, मग आता एक्सप्लेनेशन काय येईल? या मायनस 10a कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 40a क्यूब येईल. पहिल्यांदा एचं बघायचं. एला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर ए क्यूब येईल? तर a² मल्टिप्लाय केल्यानंतर. बरोबर, ह्याची पॉवर 1 याची पॉवर 2 ॲडिशन केल्यानंतर होतं ए क्यूब. बरोबर, म्हणून एला a² मल्टिप्लाय केल्यानंतर ए क्यूब येतं. तसं मायनस 10 कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर +40 येईल. ओके, मग आता मायनसला परत प्लसनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं मायनस. आपल्याला तर पाहिजे प्लस, म्हणून इथं मायनसला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येणार प्लस, म्हणून इथे काय येणार मायनस. ओके, इथे जी संख्या येणार ती तरी मायनस येणार, हे तर झालं. आता ती मायनस किती येणार बरं? तर 10 कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 40 येतं, तर 4नं मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणून इथे येणार -4a². आता क्रॉस व्हेरीफाय करून बघा. 10a मल्टिप्लाय बाय -4a² किती येतं? हे 40a क्यूब येतं का बघा. मायनस इंटू मायनस प्लस, 10 इंटू 4 झालं 40 आणि a इंटू a² ए क्यूब, म्हणून हे -4a² येणार वरती आणि हे 40a क्यूब येणार खाली. आता ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होणार, प्लसचं होणार मायनस, प्लस 40a क्यूब मायनस 40a क्यूब राहणार 0. म्हणून कोशंट इज इक्वल टू -4a² अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. क्वेश्चन नंबर 3. -48p⁴ डिवायडेड बाय -9p². किती कॉम्प्लिकेटेड वाटू ते प्रॉब्लेम. आपल्या स्टेप फॉलो करायच्या. पहिली स्टेप काय? ज्याला डिवाइड करायचं आहे ते आत, ज्यानं डिवाइड करायचं आहे ते बाहेर. म्हणून -9p² डिवायडेड बाय -40p⁴. एक्सप्लेनेशन काय येणार बघा. p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर p⁴ येईल? तर p² मल्टिप्लाय केल्यानंतर. बरोबर, p⁴ मल्टिप्लाय बाय p⁴ इज इक्वल टू p⁴. आता -9 कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर -48 येईल. आता मायनसला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तर प्लस येणार, पण इथे तर मायनस आहे म्हणून इथे प्लसनं मल्टिप्लाय करायला लागणार. मग प्लस कितीनं मल्टिप्लाय करायला लागणार? तर 9च्या टेबलमध्ये 48 येतं का? नाही येत. मग तुम्ही कशानं मल्टिप्लाय करणार इथे? अवघड वाटते ना. मग अशा वेळेला काय करायचं? ह्या 9ला कशानं तरी भागायचं, म्हणजे त्याला डिवाइड करायचं आणि आलेल्या आन्सरच्या टेबलमध्ये 48 येतं का बघायचं. आता इथे बघा, 9ला कशानं डिवाइड केल्यानंतर 2 किंवा 4 येतं का? नाही येत. आता इथे 9ला समजा 3नं डिवाइड केलं तर आन्सर येतं 3. बरोबर, आता 3च्या टेबलमध्ये 48 येतं का बघा. 3 1 3 उरतं 1 आणि 3 6 18, म्हणजे 3च्या टेबलमध्ये 48 येतं. बरोबर, म्हणून याला आपण 9ला आपण 3नं डिवाइड करतो आहे, म्हणून डिनॉमिनेटरला येणार 3. आता न्यूमरेटरला काय येणार? ह्या 9ला ह्या 3नं डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतं आहे? 3 येतं आहे. बरोबर, त्या आलेल्या आन्सरला म्हणजे ह्या 3ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 48 येतं आहे ते बघायचं आहे. तर 16नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 48, म्हणून 16/3p². ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप अवघड वाटू शकतं तुम्हाला, त्यामुळं पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा आपण व्हेरिएबलचं पॉवरनुसार फाइंड आउट केलं. p² p² मल्टिप्लाय केल्यानंतर p⁴ येणार. बरोबर, नंतर आपण ॲज युजल चेक केलं. -9ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर -48 येतं,
तर पहिलं आपण साईन पाहिलं. मायनसला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर प्लस येतं, पण इथे तर मायनस आहे, त्यामुळे इथे आपल्याला मायनस साईन देऊन चालणार नाही आहे. मायनसला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर इथे प्लस येतं आहे, म्हणून आपण प्लसनं मल्टिप्लाय केलं जेणेकरून इथे मायनस येईल. ओके, इथंपर्यंत संपलं. आता ह्या 9ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 48 येतं, हा प्रश्न होता. 9च्या टेबलमध्ये तर 48 नाहीच आहे, म्हणून आपण काय केलं, या 9ला कशांतरी डिवाईड केलं आणि आलेल्या आन्सरच्या टेबलमध्ये 48 येतं का पाहिलं. आता 9ला कशाने डिवाईड होतं आहे बघा, तर 3ने डिवाईड होतं आहे, म्हणून इथं डिनॉमिनेटरला 3 घेतलं. ओके, डिनॉमिनेटरला 3 घेतलं, या 9ला डिवाईड केलं, किती आन्सर येलं, 3 1 जा 3, 3 3 जा 9, आन्सर आलं 3. या 3ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 48 येईल, तर पाहिलं 3 1 जा 3 उरतं आहे 1, 3 6 आर 18, म्हणजे ह्या 3ला 16नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 18. बरोबर. आता क्रॉस व्हेरीफाय करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल ह्याचा आन्सर हे -48p⁴ येतं. ऑलराईट. आता हे जे आहे हे डोक्यावरती येईल आणि -48p⁴ खाली येईल. आता याचं ऑपरेशन करताना याच्यामध्ये साईन चेंज होणार, मायनस होणार प्लस. ओके, मग -48p⁴ प्लस 48p⁴ आन्सर काय येणार 0. म्हणून quotient is equal to 16/3p² and remainder is equal to 0. कळतंय. नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन नंबर 4. 40m⁵ डिवायडेड बाय 30m³. पहिली स्टेप काय आहे, याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ज्याला डिवाईड करायचं आहे ते आतमध्ये, ज्यानं डिवाईड करायचं आहे ते बाहेर. ओके, मग एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल, 30m³ कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 40m⁵ येतं. ओके, आता इथे m⁵ आहे, m³ आहे. ओके, आपल्याला काय हवं आहे, m⁵ हवं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती पॉवरचा डिफरन्स आहे, तर 2 पॉवरचा डिफरन्स आहे, म्हणून m² मल्टिप्लाय करायला लागेल. ऑलराईट. आता या 30ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 40 येतं, तर 30च्या टेबलमध्ये 40 येत नाही, म्हणून आपल्याला काय करायला लागेल, ह्या 30ला कशानं तरी डिवाईड करायला लागेल. बरोबर. आता या 30ला 10नं पण डिवाईड होतं, 5नं पण डिवाईड होतं, 3नं पण डिवाईड होतं. पण आता यापैकी कुठल्या संख्येनं डिवाईड करायचं कसं लक्षात येणार बघा, तर 10नं डिवाईड केलं तर आन्सर येतं 3. 3च्या टेबलमध्ये 40 आहे का, नाही, त्यामुळे 10नं डिवाईड करून चालणार नाही. 5नं डिवाईड केलं तर आन्सर किती येतं, 5 6 जा 30. आता आलेलं आन्सर 6च्या टेबलमध्ये 40 येतं का, नाही येत, त्यामुळे 5नं पण डिवाईड करून चालणार नाही. आता 3नं डिवाईड करून बघूया. 3नं डिवाईड केल्यानंतर आन्सर येतं 10. आता 10च्या टेबलमध्ये 40 आहे का, आहे, म्हणून 3 इज द राईट आन्सर. म्हणून डिनॉमिनेटरला काय येणार 3. ओके, 5 10 आपण घेऊन बघितलं, त्याने डिवाईड केल्यानंतर आलेल्या आन्सरच्या टेबलमध्ये 40 येत नाही, म्हणून आपण 3ने डिवाईड केलं. 3ने डिवाईड केल्यानंतर इथे काय येतं, 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि 3 0 0, आन्सर येतं 10. आता 10नं कितीला मल्टिप्लाय केल्यानंतर 40 येतं, तर 4ला मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणून 4/3m². ओके, आन्सर काय येतं 40m⁵. कळते. मग आता हे येणार डोक्यावरती 4/3m² आणि 40m⁵ येणार खाली. आता ह्याचं ऑपरेशन करताना ह्याचं साईन चेंज होणार, ह्या प्लसचा होणार मायनस आणि आन्सर येणार 0. म्हणून quotient is equal to 4/3m² and remainder is equal to 0. Alright. Question number 5. 5x³ minus 3x² divided by x². सेम स्टेप. ज्याला डिवाईड करायचं आहे ते आतमध्ये, ज्यानं डिवाईड करायचं आहे ते बाहेर. म्हणून x² डिवायडेड बाय 5x³ मायनस 3x². एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल, तर ह्या x²ला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 5x³ येतं.
पहिल्यांदा एक्स स्क्वेअरला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स क्यूब येईल, तर एक्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर, राईट. म्हणून इथे घेतलं एक्स. आता ह्याला कॉन्स्टंट काहीच नाही आहे म्हणजे आहे 1. ह्या 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 5 येईल, तर 5नं मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणून एक्स रेज टू 2 मल्टिप्लाय बाय 5x. आन्सर काय येतं बघा, 5x क्यूब येतं, बरोबर. मग हे 5x आलं डोक्यावरती आणि 5x क्यूब आलं खाली. ह्याच्यामध्ये ऑपरेशन्स करताना काय होईल, साईन चेंज होईल. प्लस 5x क्यूब मायनस 5x क्यूब एलिमिनेट होईल आणि आन्सर येईल 0. नंतर काय होईल, हे -3x² आहे तसं खाली येईल. आता सेकंड एक्सप्लेनेशन काय येईल, एक्स स्क्वेअरला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर -3x² येईल. पहिला एक्स स्क्वेअर बघायचं, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे एक्सच्या कोणत्या टर्मने याला मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण की दोन्हीकडे एक्स स्क्वेअरच आहे. मग इथे कॉन्स्टंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. आपल्याला काय हवं आहे, -3 हवं आहे, म्हणजे ह्या 1ला ह्या -3नं मल्टिप्लाय केल्यानंतर -3 येतं, म्हणून मल्टिप्लाय बाय -3. आता एक्स स्क्वेअरला -3नं मल्टिप्लाय केल्यानंतर -3x² येतं का बघा, येतं, म्हणजे हे आपलं बरोबर आहे. मग -3 येणार वरती आणि -3x² येणार खाली. आता काय होईल, ऑपरेशन करताना साईन चेंज होईल, ह्या मायनस होईल प्लस, आन्सर येईल 0. म्हणून कोशंट इज इक्वल टू 5x - 3 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. 8p³ - 4p² डिवायडेड बाय 2p². ॲज युजल पहिल्यांदा काय होईल, ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये, ज्यानं डिवाइड करायचं ते बाहेर. राईट. नेक्स्ट स्टेप काय, एक्सप्लेनेशन. p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 8p³ येतं, तर p² pनं मल्टिप्लाय केल्यानंतर p³ येतं. तसेच 2ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 8 येतं, तर 4नं मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणून 2p² मल्टिप्लाय बाय 4p इज इक्वल टू 8p³, बरोबर. मग आता हे येईल वरती आणि हे 8p³ येईल खाली. यांच्यामध्ये ऑपरेशन्स करताना साईन चेंज होईल, प्लसचं होईल मायनस, आन्सर येईल 0. आता पुढे -4p² आहे तसं खाली येईल, बरोबर. मग एक्सप्लेनेशन नंबर 2 काय होईल, 2p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर -4p² येईल. पहिल्यांदा पीचं शोधायचं आहे, p² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर p² येईल, दोन्हीकडे पण p² आहे, त्यामुळे पीच्या कोणत्या टर्मनं मल्टिप्लाय करायची गरज नाही. मग आता कॉन्स्टंटमध्ये बघायचं, 2ला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर -4 येईल, तर इथे प्लस आहे, इथे मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर मायनस येईल, म्हणून 2ला -2नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येईल -4. म्हणून 2p² -2नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येईल -4p². क्रॉस व्हेरिफिकेशन पण झालं आहे, म्हणजे हे बरोबर आहे आपलं. म्हणून -2 डोक्यावर येईल आणि -4p² खाली येईल. ऑपरेशन करताना साईन चेंज होईल, मायनस होईल प्लस आणि आन्सर येईल 0. म्हणून कोशंट इज इक्वल टू 4p - 2 and remainder is equal to 0. कळतंय? व्हेरी गुड. आता क्वेश्चन नंबर 7. 2y³ + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y². ॲज युजल ज्याला डिवाइड करायचं ते आतमध्ये, ज्यानं डिवाइड करायचं ते बाहेर. ओके. पहिलं एक्सप्लेनेशन बघा, 2y² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 2y³ येईल. पहिला yचं बघूयात, y² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर y³ येईल, तर yनं मल्टिप्लाय केल्यानंतर. आता 2y² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 3y³ येईल. आता 2y² कुठल्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायची गरज आहे का 2y³ येण्यासाठी, ऑलरेडी yनं मल्टिप्लाय केलेलं आहे. कॉन्स्टंट 2च आहे, त्यामुळे कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायची गरज नाही, म्हणून 2y² मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 2y³. ओके. मग आता हे y येणार वरती प्लस 2y³ येणार खाली. आता ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होणार, म्हणून
-2y³ आन्सर येणार 0. तर 0 आन्सर आल्यानंतर काय होणार, पुढच्या व्हॅल्यूज आहेत अशा येणार +4y² +3. मग नेक्स्ट एक्सप्लेनेशन काय येईल, या 2y² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 4y² येईल. तर y² आणण्यासाठी कुठल्याच yच्या टर्मनं मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. ओके, आता इथे 4 आणण्यासाठी 2ला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल, तर 2नं मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणून 2y² × 2 = 4y². ओके, म्हणून हे 2 येईल वरती +4y² येईल खाली. आता ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होणार, प्लसचं होणार मायनस, आन्सर येणार 0. आता हे +3 आहे तसं लिहून घेतलं. आता बघा, याचं व्हेरिएबल आहे y² आणि याचं व्हेरिएबल काय आहे, याला तर व्हेरिएबलनं मल्टिप्लिकेशनच नाही आहे, बरोबर. त्यामुळे हे रिमाइंडर आहे तसं राहणार. म्हणून कोशंट राहणार y + 2 आणि रिमाइंडर राहणार 3. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 21x⁴ - 14x² + 7x / 7x³. ओके, ॲज युजल पहिली स्टेप, ज्याला मल्टिप्लाय करायचं ते आत, ज्याला मल्टिप्लाय करायचं ते बाहेर. एक्सप्लेनेशन 1 काय होईल बघा, 3x³ कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 21x⁴ येतं. तर x³ xनं मल्टिप्लाय केल्यानंतर x⁴ येतं. आता 7ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 21 येईल, तर 3नं मल्टिप्लाय केल्यानंतर 21 येईल. म्हणून 7x³ × 3x = 21x⁴. ओके, आता हे 3x येईल वरती, 21x⁴ येईल खाली. ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होईल, प्लसचं होईल मायनस आणि आन्सर येईल 0. आता नेक्स्ट काय, तर पुढच्या टर्म्स आहेत तशा लिहून घ्यायच्यात. -14x² + 7x घेतलं आहे तसं लिहून. आता एक्सप्लेनेशन नंबर 2 लिहिताना बघा काय येईल, इथे x³ आहे म्हणजे x³ आहे, इथे x² आहे. याचं डिग्री 3 आहे, याची डिग्री 2 आहे. जर डिग्री मोठी असेल तर त्याला डिवाइड होत नाही, त्यामुळं हेच आपला आन्सर राहणार. कोशंट येणार 3x, रिमाइंडर येणार -14x² + 7x. कळतंय, कारण की ज्यानं डिवाइड करायचं त्याचा पॉवर ज्याला डिवाइड करायचा त्याच्यापेक्षा जास्त असला की फर्दर डिवाइड होत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 9. 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x² / 2x². ओके, मग पहिली स्टेप काय, ज्याला डिवाइड करायचं आहे ते आत, ज्यानं डिवाइड करायचं आहे ते बाहेर. ओके, 2x². आता एक्सप्लेनेशन नंबर 1 काय येईल, 2x² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 6x⁵ येतं. तर x² x³ मल्टिप्लाय करायला लागेल x⁵ येण्यासाठी, आणि 2ला 3नं मल्टिप्लाय करायला पाहिजे 6 येण्यासाठी, बरोबर. म्हणून 2x² × 3x³ = 6x⁵. ओके, मग आता हे 3x³ येणार वरती आणि 6x⁵ येणार खाली. आता ऑपरेशन करताना याचं साईन चेंज होणार, प्लस होणार मायनस आणि येणार 0, कारण की 6x⁵ - 6x⁵ आन्सर येतं 0. नेक्स्ट काय, पुढच्या टर्म्स आहे तशा लिहून घेतल्या. पुढे बघा एक्सप्लेनेशन नंबर 2. 2x² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर -4x⁴ येतं. x² x² मल्टिप्लाय केल्यानंतर x⁴ येतं, हे तरी कळतं आहे. आता 2ला कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर -4 येईल. 2ला -4 येण्यासाठी -2नं मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणून 2x² × -2x² = -4x⁴. ओके, म्हणून हे -2x⁴ वरती येणार आणि -4x⁴ खाली येणार. यांच्यामध्ये ऑपरेशन्स करताना साईन चेंज होणार, मायनस होणार प्लस आणि आन्सर येणार 0. पुढे काय बघा, +8x³ + 2x² हे आहे तसं आलं. आता परत एक्सप्लेनेशन नंबर 3.
2x² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 8x³ येतं बघा. तर x² xनं मल्टिप्लाय केल्यानंतर x³ येतं आणि 2ला 4नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 8 येतं. ओके, म्हणून 2x² मल्टिप्लाय बाय 4x इज इक्वल टू 8x⁻³ म्हणून हे प्लस 4x आहे तसं वरती येणार आणि प्लस 8x³ खाली येणार. आता याच्यामध्ये ऑपरेशन करायचं आहे त्यामुळे साईन चेंज होणार, प्लसचं होणार मायनस आणि आन्सर येणार 0, कारण की 8x³ - 8x³ आन्सर येतं 0. नेक्स्ट बघा, पुढची टर्म आहे तशी लिहून घ्यायची, प्लस 2x². आता एक्सप्लेनेशन नंबर 4. 2x² कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर 2x² येतं, तर 1नंच मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर, कारण की ऑलरेडी 2x² आहेच इथे आणि इथे आहे. याच 2x² 1नं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 2x² येतं, बरोबर. म्हणून हे 1 आलं वरती, प्लस 1 डिवायडेड बाय 2x² खाली आलं. आता याच्यामध्ये ऑपरेशन्स करताना साईन चेंज होतं, प्लसचं होईल मायनस आणि आन्सर येईल 0. ओके, त्यामुळे कोशंट इज इक्वल टू 3x³ - 2x² प्लस 4x प्लस 1 and remainder is equal to 0. Okay, and now the last example, question number 10. 25m⁴ minus 15m³ plus 10m plus 8 divided by 5m⁴ किंवा 5m³ म्हणू शकतो आपण याला. स्टेप सेमच, क्वेश्चन कितीही डिफिकल्ट वाटू दे, स्टेप सेमच फॉलो करायचे आहेत. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आत, ज्यानं डिवाइड करायचं ते बाहेर. ओके, आता एक्सप्लेनेशन नंबर 1. ह्या 5m⁴ किंवा 5m³ कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 25m⁴ येईल. आता m³ mनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर m⁴ येतं. ह्या 5ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 25 येईल, तर 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 25. म्हणून 5m³ 5mनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 25m⁴. ओके, म्हणून हे 5m येईल वरती आणि 25m⁴ येईल खाली. आता ऑपरेशन करताना साईन चेंज होईल, प्लसचं होईल मायनस, त्यामुळं आन्सर येईल 0. आता पुढे बघा, -15m⁴ प्लस 10m प्लस 8 ॲज इट इज खाली लिहून घ्यायचं, काही फरक करायचा नाही त्याच्यामध्ये. आता एक्सप्लेनेशन नंबर 2. 5m³ कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर -15m³ येईल. ओके, आता इथे पण m³ आहे, इथे पण m³ आहे, त्यामुळं mच्या टर्मनं तरी ह्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. मग आता 5ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर -15 येतं, तर -3ने मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणून 5m³ मल्टिप्लाय बाय -3 इज इक्वल टू -15m⁴ किंवा -15m³. कळतंय? कसंही करून आपल्याला इथली संख्या आणायची आहे, म्हणून आपण -3ने मल्टिप्लाय केलं, ज्याला -15m³. आता हे -3 वरती केलं आणि हे -15m³ खाली आलं. याच्यामध्ये ऑपरेशन्स करायचे असतील तर साईन चेंज होईल, मायनस होईल, प्लस, आन्सर येईल 0. आता 0 आल्यानंतर पुढची स्टेप काय, तर पुढचे जे डिजिट्स आहेत ते आहे तसे लिहून घ्यायचे, प्लस 10m प्लस 8. आता बघा, ज्यांना डिवाइड करायचा त्याचा इंडेक्स हा ज्याला डिवाइड करायचा त्याच्या इंडेक्सपेक्षा मोठा आहे, म्हणून इथे फर्दर डिवाइड होणार नाही. म्हणून कोशंट येणार 5m - 3 आणि रिमाइंडर येणार 10m प्लस 8. ओके, आहे ना इझी? प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला अजून इझी होऊन जाईल आणि एक्झामपर्यंत तुम्ही हे अगदी इझिली सॉल्व करू शकाल. ठीक आहे. जर व्हिडिओ सोपा वाटला असेल, समजला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच्या पुढचे प्रॅक्टिस सेट्स अशाच इझी पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचे आहेत, जे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑलराईट, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा डिस्कस केल्याप्रमाणे सुट्टीमध्ये तुम्ही काय केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचं मोटिवेशन घेऊन अजून आपले स्टुडंट्स काहीतरी पुढच्या सुट्टीमध्ये फ्रूटफुल करतील.
ओके, फ्रुटफुल करतील म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करतील, टाईमपास करण्यापेक्षा त्याच्यामधून त्यांना काहीतरी फायदा होईल. ओके, त्यामुळे तुम्ही जे काही केलं आहे, तुम्ही जे काही अचिव्हमेंट केलं आहात सुट्टीमध्ये, जे काही एन्जॉयमेंट केले आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑलराईट, पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.